बहुतांश विद्यार्थ्यांचे नीट यूजी 2026चे ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर असे विद्यार्थी करेक्शन विंडोच्या नोटीसची वाट पाहत होते. ऑफिशियली NTA वेबसाईटवर करेक्शन विंडोसाठी नोटीस आलेली आहे. विद्यार्थी करेक्शन कधीपर्यंत करू शकतात, कोणकोणत्या फील्डमध्ये विद्यार्थी करेक्शन करू शकतात याविषयी विस्तृत माहिती NTAने आपल्या नोटीसमध्ये दिलेली आहे. संपूर्ण नोटीस डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नीट यूजी 2026 ॲप्लिकेशन फॉर्म ते विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनपर्यंतच्या संपूर्ण अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. NTAने ऑफिशियल नोटीस दिलेली आहे. 11 मार्च 2026 करेक्शन विंडोसाठीची ही नोटीस आहे. विद्यार्थी कोणकोणत्या गोष्टीमध्ये करेक्शन करू शकतात आणि कधीपर्यंत करेक्शन करू शकतात याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन NTAने या ठिकाणी दिलेली आहे. मेन जो पार्ट आहे तो आपण पाहूयात. नीट यूजी 2026 ड्युरेशन फॉर करेक्शन इन पर्टिक्युलर्स, म्हणजे काही फील्ड फॉर्म मधला सगळा फॉर्म विद्यार्थ्यांना बदलता येणार नाही. फॉर्म मधल्या काही फील्ड्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बदलता येतील, त्या सुद्धा NTAने दिलेल्या आहेत. त्या पुढे पाहूयात. परंतु करेक्शन विंडो ओपन कधीपर्यंत राहणार आहे? 12 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये करेक्शन विंडो त्या ठिकाणी ओपन राहणार आहे. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही करेक्शन करायला जाल, लॉग इन कराल आणि करेक्शन विंडो ओपन कराल त्यावेळेस पूर्ण करेक्शन एकाच अटेम्प्टमध्ये तुम्हाला करावे लागणार आहेत. दुसऱ्यांदा संधी NTA त्या ठिकाणी देणार नाही. त्यामुळे करेक्शन करत असताना संपूर्ण काळजीपूर्वक करेक्शन करून फायनल फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता. ॲज पर ॲनेक्शर 1 असं सांगितलेलं आहे की ॲनेक्शर 1 मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्शन करू शकतो. या ठिकाणी काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. नेमके कोणकोणत्या फील्डमध्ये विद्यार्थी करेक्शन करू शकतो? पहिला पॉईंट दिलेला आहे, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दीज टू फील्ड. म्हणजेच या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये विद्यार्थी आपल्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी बदल करू शकतो. पहिला आहे फादर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन आणि दुसरा आहे मदर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन. म्हणजेच फादर नेम किंवा मदर नेम याच्यामध्ये चूक झालेली असेल तर दोन्हीपैकी एक तुम्ही बदलू शकता. त्यांचं क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन ते सुद्धा तुम्ही बदलू शकता. परंतु दोन्हीमध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. दोन्हीपैकी कुठली तरी एक फील्ड तुम्हाला त्या ठिकाणी बदलावी लागणार आहे, ती तुम्ही बदलू शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज ॲड एनी ऑल ऑफ दीज फील्ड. त्याच्यानंतर पुढच्या तक्त्यामध्ये दिलेलं आहे की यापैकी काही चूक झाला असेल तर सगळं तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता फॉर्ममध्ये. एक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल, म्हणजे 10वीचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल जे आहेत ते जर चुकले असतील तर विद्यार्थी त्या ठिकाणी बदलू शकतो. दुसरा पॉईंट आहे स्टेट युनियन टेरिटरी फ्रॉम वेअर 12th इक्विव्हॅलंट पास अपेरिंग, म्हणजेच तुम्ही 12वी पास झाल्याचं स्टेट जर तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही चुकीचं टाकलं असेल ते तुम्ही आता बदलू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे कॅटेगरी. जर तुमची कॅटेगरी चुकली असेल पहिले फॉर्म भरत असताना आणि फॉर्म फायनल सबमिट झाला असेल आणि आता तुम्हाला कॅटेगरी बदलायची असेल तर विद्यार्थी कॅटेगरी चेंज करू शकतो. एखादा विद्यार्थी असा असेल की कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे अगोदर त्यांनी जनरल केला असेल आणि आता त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल झाला असेल तर विद्यार्थ्याला कॅटेगरी चेंज करायची असेल तर विद्यार्थी आपली कॅटेगरी या ठिकाणी चेंज करू शकतो. विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये चेंज करण्याचा संपूर्ण अधिकार NTAने या ठिकाणी दिलेले आहेत. कॅटेगरी विद्यार्थ्यांना चेंज करता येतं. त्याच्यानंतर सब कॅटेगरी PWD सब कॅटेगरी असेल किंवा PWD स्टेटस असेल, अपंग किंवा दिव्यांग स्टेटस आधी भरला असेल काढून टाकायचं असेल तर काढून टाकू शकता. आधी भरलं नसेल आता ॲड करायचं तर तुम्ही ॲड करू शकता. PWD स्टेटस विद्यार्थी त्या ठिकाणी बदलू शकतो. त्याच्यानंतर सिग्नेचर, सहीमध्ये तुम्हाला चूक झाली असं वाटत असेल तर तुम्ही तुमची सिग्नेचर या ठिकाणी कम्प्लिटली बदलू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, नंबर ऑफ अटेम्प्ट्स इन नीट यूजी, म्हणजेच तुम्ही किती वेळा नीट दिलेली आहे असा एक प्रश्न त्या ठिकाणी NTAने विचारलेला होता. त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदलू शकता. हे संपूर्ण फील्ड तुम्हाला चेंज करण्यासाठी ओपन आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज दीज टू फील्ड्स बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस. एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन, जर तुम्हाला सेंटरसाठी ज्या 3 सिटी विचारलेल्या होत्या त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे पेपर कोणत्या भाषेत पाहिजे. इंग्लिशमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे. आता तुम्हाला मराठीमध्ये पेपर पाहिजे असेल, मराठी जर निवडलं तर दोन्ही भाषेत तुम्हाला पेपर त्या ठिकाणी मिळेल. एका साईडला इंग्लिशमध्ये येईल आणि दुसऱ्या साईडला मराठी येईल.
म्हणजेच पेपरची जी आपण भाषा निवडलेली आहे ती आता तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कम्प्लिटली बदलू शकता. याच्यामध्ये सुद्धा चेंज करण्याचे पूर्ण फ्री हँड विद्यार्थ्यांना NTA दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली त्यांनी चौथा पॉईंट दिलेला आहे, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज आयडेंटिटी डिटेल्स. म्हणजेच विद्यार्थी आपले आयडेंटिटी डिटेल्स त्या ठिकाणी चेंज करू शकतो. ओनली फॉर कॅन्डिडेट्स हू रजिस्टर्ड विथ आयडेंटिटी अदर दॅन आधार. एखाद्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड न वापरता आयडेंटिटी प्रूफ म्हणून पॅन कार्ड वापरला असेल आणि आता त्या विद्यार्थ्याला आधार कार्ड वापरायचं असेल तर विद्यार्थी तसं करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्यांनी दुसरी आयडेंटिटी वापरली असेल आणि आता आधार त्यांना त्या ठिकाणी सबमिट करायचं असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड वापरून आपली आयडेंटिटी फॉर्म भरत असताना रजिस्टर्ड केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आयडेंटिटी चेंज करता येणार नाही. आधार ही त्यांची परमनंट आयडेंटिटी नीट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी सबमिट झालेली आहे. आधार व्यतिरिक्त दुसरं एखादं कुठलं तरी प्रूफ तुम्ही वापरला असेल, मग त्याच्यात पॅन कार्ड असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी बँक पासबुक वापरला असेल, काही विद्यार्थ्यांनी पासपोर्ट वापरला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता आयडेंटिटी डिटेलमध्ये चेंज करायचं असेल, आधार वापरायचा असेल किंवा इतर आयडेंटिटी प्रूफ त्या ठिकाणी वापरायचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरीफाय झालेला आहे, आधारनी त्या ठिकाणी लॉग इन करून OTP घेऊन आधारला आयडेंटिटी प्रूफ म्हणून त्या ठिकाणी तुम्ही वापरला असेल तर तुम्हाला बदलता येणार नाही. आधार व्यतिरिक्त तुम्ही काय वापरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बदलू शकता. खाली काही महत्त्वाच्या नोट्स आहेत त्या सुद्धा वाचूया. इफ देर इज अन इम्पॅक्ट ऑन द फीस देन द ॲडिशनल फीस विल बी चार्ज ॲज ॲप्लिकेबल. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म एखाद्या कॅटेगरीमधून भरला असेल आणि कॅटेगरीची फॉर्म भरण्याची फीस कमी आहे NTA आणि पुन्हा त्यांनी आता जनरल केली असेल तर जनरलची जी काही फीस आहे ती ॲडिशनल फीस मधला जो काही गॅप आहे तो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पे करावा लागणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी OBC मधून फॉर्म भरला असेल आणि आता त्याला जनरल करायचं असेल तर जनरलची NTA फॉर्म भरण्याची फीस जास्त आहे. मग OBCची अगोदर जी फीस भरलेली आहे ती फीस आणि जनरलची किती फीस आहे ती फीस याच्यामध्ये जर गॅप झाला असेल आणि विद्यार्थ्यांना ती ॲडिशनल फीस त्या ठिकाणी पडत असेल ती ॲडिशनल फीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागेल असं NTA सांगितलेलं आहे. करेक्शन इन दिस फील्ड विल बी ॲप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ अन ॲडिशनल फीस. म्हणजेच कॅटेगरी चेंज करत असाल तर या ठिकाणी ॲडिशनल फीसचा संबंध तुम्हाला येऊ शकतो आणि ते करेक्शन सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट मागितल्यानंतरच त्या ठिकाणी पेमेंट केल्यानंतरच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो किंवा सबमिट होऊ शकतो. द ओनली वन टाइम करेक्शन विल बी अलाउड टू द कॅन्डिडेट दॅट इज वन्स द करेक्शन आर डन अँड सबमिटेड द फॉर्म शॉल बी फ्रोझन. म्हणजेच करेक्शन विंडो हे वन टाइम आहे. म्हणजे आज करेक्शन केलं परत तुम्ही ज्या दिवशी करेक्शन विंडो आलेली आहे एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा करेक्शन विंडो ओपन केली आणि करेक्शन विंडोची जी काही तारीख आहे ती आहे 12 मार्च. 12 मार्चला काही करेक्शन केले, पुन्हा 13 मार्चला ओपन करून करेक्शन करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतोय तर तसं होणार नाही. हे वन टाइम फॅसिलिटी आहे. एकदा ओपन केली, तुम्ही एकदा करेक्शन केलं आणि एकदा फॉर्म सबमिट केला तर पुन्हा करेक्शन विंडो तुमच्यासाठी नाही. ही वन टाइम फॅसिलिटी NTA दिलेली आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ॲडिशनल फीसचा मुद्दा कुठे येतो? तो येतो फक्त कॅटेगरी चेंज जर तुम्ही करत असाल, याच्यामध्ये कॅटेगरी किंवा तुम्ही PWD स्टेटस हे जर चेंज करत असाल तर ॲडिशनल फीस तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकते. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये काहीच बदल नाही केला तर ॲडिशनल फीसचा त्या ठिकाणी संबंध येणार नाही. परंतु बाकी ज्या ज्या फील्ड्स या ठिकाणी दिल्यात एवढ्यामध्येच विद्यार्थी त्या ठिकाणी बदल करू शकतो. याविषयी आणखी काही डिटेल इन्फॉर्मेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला याविषयी आणखी डिटेल इन्फॉर्मेशन आपण शेअर करूयात. व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.